गाईज, जर तुम्हाला इंग्लिश बोलायला शिकायची असेल किंवा तुमची इंग्लिश जर इम्प्रूव्ह करायची असेल तर डेली यूजचे जे सेंटेन्स आहेत ते तुम्हाला वारंवार बोलली पाहिजेत. तशाच सेंटेन्सची प्रॅक्टिस आपण या व्हिडिओमध्ये करत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. लेट स्टार्ट. माझ्याशी उलट बोलू नकोस. डोंट टॉक बॅक टू मी. डोंट टॉक बॅक टू मी. टॉक बॅक टू म्हणजे काय? उलट बोलणे या अर्थाने याचा यूज केला आहे. यात तुझं काय जातंय किंवा यात तुझं काय जात आहे. व्हॉट इज युअर लॉस इन इट. व्हॉट इज युअर लॉस इन इट. तू खूप विसराळू आहेस. यू आर व्हेरी फॉरगेटफुल. यू आर व्हेरी फॉरगेटफुल. फॉरगेटफुल म्हणजे काय? विसराळू. तू किती निर्दयी आहेस. यू आर सो हार्टलेस. यू आर सो हार्टलेस. हार्टलेस म्हणजे काय? की निर्दयी, की ज्याला हृदय नाही अशा प्रकारचा. क्लिअर. माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. माय रिस्पेक्ट इज ऑन द लाईन. माय रिस्पेक्ट इज ऑन द लाईन. गाईज, ही जी सेंटेन्स आहेत आपण डेली यूज मध्ये नेहमी बोलतो, पण ज्यावेळेस इंग्लिशमध्ये आपण याला बोलायचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते आपल्याला त्यावेळेस आठवत नाहीत किंवा कोणते वर्ड घ्यायचे आणि हे सेंटेन्स पूर्ण बोलायचे हे आपल्याला माहित नसतं. म्हणून ह्या सेंटेन्सची प्रॅक्टिस तुम्ही नक्की करा. चूक तुझी आहे, माझी नाही. द फॉल्ट इज युअर्स नॉट माइन. द फॉल्ट इज युअर्स नॉट माइन. हा एक विचित्र योगायोग आहे. इट्स स्ट्रेंज कोइन्सिडन्स. इट्स स्ट्रेंज कोइन्सिडन्स. मी तिथे खूप वेळा गेलो आहे. तुम्ही सांगताय की मी तिथे खूप वेळा गेलो आहे. आय हॅव बीन देअर मेनी टाइम्स. आय हॅव बीन देअर मेनी टाइम्स. गाईज, तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर सुद्धा करायचं आहे आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तू माझा हेवा का करतोस. वाय आर यू जेलस ऑफ मी. वाय आर यू जेलस ऑफ मी. जेलस सोबत नेहमी ऑफचा यूज करायचा, एवढं लक्षात ठेवा. तिने स्वतः मला हे सांगितलं. तिने स्वतः मला हे सांगितलं. शी हरसेल्फ सेड धिस टू मी. शी हरसेल्फ सेड धिस टू मी. तुम्ही या प्रकरणात पडू नका किंवा तू या प्रकरणात पडू नको. यू डोंट गेट इन टू धिस मॅटर. यू डोंट गेट इन टू धिस मॅटर. मला हेच म्हणायचं होतं. धिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू से. धिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू से. जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला असंच म्हणायचं आहे, सिंपल. धिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से. धिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से. एवढा राग बरा नाही. This much anger is not good. This much anger is not good. शंकेचा प्रश्नच नाही किंवा डाऊट घेण्याचा प्रश्नच नाही. कसंही सेंटेन्स असू शकतं. There is no room for doubt. There is no room for doubt. मी मुंबईला कधीच गेलो नाही. समजा तुमचं फ्रेंड सर्कल बसला आहे आणि तुम्ही डिस्कस करताय कुठे कुठे गेला होतात किंवा नाही याबद्दल, तर तुम्ही म्हणताय की मी मुंबईला कधीच गेलो नाही. आता मुंबईच्या जागी तुम्ही कोणतंही गाव किंवा जिथे गेले नाही ते तुम्ही घेऊ शकता. सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलणार बघा. आय हॅव नेव्हर बीन टू मुंबई. आय हॅव नेव्हर बीन टू मुंबई. तुझा राग माझ्यावर काढू नकोस. तुझा राग माझ्यावर काढू नकोस. डोंट टेक आउट युअर अँगर ऑन मी. डोंट टेक आउट युअर अँगर ऑन मी. आता मी इथं घेतलं आहे की तुझा राग माझ्यावर काढू नको. इथे तुमचं असंही असू शकतं की त्याचा राग माझ्यावर काढू नको. त्यावेळेस तुम्हाला फक्त चेंजेस करायचा आहे. डोंट टेक आउट युअर अँगर ऑन मी आपण इथे घेतलं आहे. तिथे तुम्हाला युअरच्या जागी ज्याच्याबद्दलही बोलायचं आहे ते तिथे घ्यायचं आहे आणि सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. क्लिअर. किंवा याला अँगरच्या जागी तुम्ही फ्रस्ट्रेशन पण घेऊ शकता.
फ्रस्ट्रेशन. क्लिअर? माकडाने झाडावरून उडी मारली. मंकी जम्प्ड ऑफ द ट्री. मंकी जम्प्ड ऑफ द ट्री. गाइस, प्रिपोजिशनच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑफचा यूज कसा करायचा सांगितलेला आहे. तो जर तुम्हाला प्रिपोजिशन मध्ये गोंधळ होत असेल किंवा कन्फ्युजन असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. तिथे तुम्हाला मी ऑफचा यूज सांगितलेला आहे. मी बेडवरनं मोबाईल उचलला. म्हणजे बेड हा सरफेस आहे आणि त्याच्यावरनं तुम्ही मोबाईल उचलला. इथे सुद्धा ऑफचा यूज करा. आय पिक्ड द मोबाईल ऑफ द बेड. आय पिक्ड द मोबाईल ऑफ द बेड. मी स्क्रीनवरनं धूळ झाडत आहे. आय एम वायपिंग द डस्ट ऑफ द स्क्रीन. आय एम वायपिंग द डस्ट ऑफ द स्क्रीन. क्लिअर? टेन्शन घेऊ नकोस. डोंट टेक टेन्शन. डोंट टेक टेन्शन. तुम्ही विचारताय की सगळे तयार आहात का? इज एव्हरीवन रेडी? इज एव्हरीवन रेडी? तू अजून इथेच आहेस? यू आर स्टील हिअर. यू आर स्टील हिअर. तो आता इथे नाही. तो आता इथे नाही. तुम्ही सांगताय की तो आता इथे नाही म्हणजे तो पहिले इथे होता पण आता नाही. सिंपल इंग्लिश मध्ये ही इज नो लॉंगर हिअर. ही इज नो लॉंगर हिअर. नंतर पश्चाताप करू नकोस. डोंट रिग्रेट लेटर. डोंट रिग्रेट लेटर. सत्य नेहमी कडू असतं किंवा सत्य नेहमी कडवट असतं. दोन्हीही प्रकारे असू शकतं. ट्रूथ इज ऑलवेज बिटर. ट्रूथ इज ऑलवेज बिटर. हे तर होणारच होतं. इट वॉज बाउंड टू हॅपन. इट वॉज बाउंड टू हॅपन. 1 महिना झाला आहे. इट हॅज बीन अ मंथ. इट हॅज बीन अ मंथ. मला सांगितल्याशिवाय बाहेर जाऊ नकोस. डोंट गो आउट विदाउट इन्फॉर्मिंग मी. डोंट गो आउट विदाउट इन्फॉर्मिंग मी. इन्फॉर्म करणे, सांगणे किंवा कळवणे. इन्फॉर्मिंग मी. कोणीतरी माझे पैसे चोरले आहेत. Someone has stolen my money. Someone has stolen my money. मी तुला समजवत आहे. I'm making you understand. I'm making you understand. डोक्यातून ही गोष्ट काढून टाक. Get this thing out of your mind. Get this thing out of your mind किंवा take this thing out of your mind असं याला तुम्ही म्हणू शकता. मी द्विधा मनस्थितीत आहे. द्विधा मनस्थिती म्हणजे कन्फ्यूज आहात. दोन वस्तूपैकी दोन गोष्टीपैकी कोणती चूज करावं तशी मनस्थिती म्हणजे द्विधा मनस्थिती. आय एम इन डेलिमा. आय एम इन डेलिमा. डेलिमा म्हणजे काय? द्विधा मनस्थिती. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला तुमची कोंडी समजते किंवा मला तुझी द्विधा मनस्थिती समजते. सिंपल. आय अंडरस्टँड युअर डेलिमा. आय अंडरस्टँड युअर डेलिमा. काही पर्याय आहे? इज देअर एनी अदर अल्टरनेटिव्ह? इज देअर एनी अदर अल्टरनेटिव्ह म्हणजे काही पर्याय आहे का? केस नीट कर. सेट युअर हेअर राईट. सेट युअर हेअर राईट. सेट युअर हेअर राईट. बऱ्याचदा असं असतं की थोडेसे केस खराब झालेले असतात त्यावेळेस आपण म्हणतो की अरे तुझे केस नीट कर. तशा प्रकारचे सेंटेन्स. नेक्स्ट. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की तुझी साडी नीट कर. सिंपल. सेट युअर साडी राईट. सेट युअर साडी राईट. क्लिअर? भांडण होत आहे. देअर इज अ फायटिंग गोइंग ऑन. देअर इज अ फायटिंग गोइंग ऑन. मला बॉटल दे. सिंपल. हँड मी द बॉटल. हँड मी द बॉटल किंवा गिव्ह मी द बॉटल. दोन्हीपैकी कोणताही एक सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता. बऱ्याचदा आपण असतं की मुलांना वगैरे म्हणतो की मला सांगण्याचं कष्ट करशील का? रागात आल्यानंतर बोलतो. मुलं काही सांगत नाहीत. आपण त्यांना रागात म्हणतो की अरे मला जरा सांगण्याचं कष्ट करशील का? तसंच सेंटेन्स आहे. सिंपल म्हणा. वुड यू माइंड टेलिंग मी? वुड यू माइंड टेलिंग मी म्हणजे मला तू सांगण्याचं कष्ट करशील का? तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की अभ्यास करण्याचं कष्ट करशील का?
सिंपल. वुड यू माइंड स्टडिंग? वुड यू माइंड स्टडिंग म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर तू अभ्यास करशील का, असं याचा मिनिंग होऊ शकतो. किंवा अभ्यास करण्याचे कष्ट करशील का, दोन्ही वेने तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. क्लिअर गाईज. ही सेंटेन्स जर तुम्हाला चांगल्या प्रकारे, जर तुमची इंग्लिश चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करायची असेल तर ही जी डेली यूजची सेंटेन्स आहेत हे तुम्हाला रिपीटेड याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे, जेणेकरून कधीही तुम्ही जी सेंटेन्स बोलायला सुरुवात केली पटकन लक्षात आली पाहिजेत. क्लिअर. तिची सासू तिला टोमणे मारते. हर मदर इन लॉ टॉन्ट्स हर. हर मदर इन लॉ टॉन्ट्स हर. तिची सासू तिला टोमणं मारते. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की तिची मैत्रीण तिला टोमणं मारते, सिंपल तुम्ही अशाच प्रकारे सेंटेन्स बनवा. आता हेच सेंटेन्स तुम्ही कसं बोलणार मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. क्लिअर. तुझ्याशिवाय मला छान वाटत नाही किंवा तुझ्याशिवाय मला चांगलं वाटत नाही म्हणजे तू नसल्यावर मला चांगलं वाटत नाही किंवा तू नसल्यावर मला छान वाटत नाही. ॲज यू विश. जे काही बोलता त्यावेळेस तुम्ही सेंटेन्स घ्या. इंग्लिशमध्ये म्हणा आय डोंट फील गुड विदाउट यू. आय डोंट फील गुड विदाउट यू. अभ्यास करण्याऐवजी तो खेळत आहे म्हणजे अभ्यास करायचं सोडून तो खेळत आहे किंवा अभ्यास करण्याऐवजी तो खेळत आहे, असे दोन्ही प्रकारचे सेंटेन्स असू शकतात. इंग्लिशमध्ये सिम्पली म्हणा ही इज प्लेइंग इन्स्टेड ऑफ स्टडिंग. ही इज प्लेइंग इन्स्टेड ऑफ स्टडिंग. ही इज प्लेइंग इन्स्टेड ऑफ स्टडिंग. तो तर झोपायचं नाव पण घेत नव्हता म्हणजे त्याला खूप प्रयत्न केला तुम्ही पण तो झोपायला तयारच नव्हता, अशा प्रकारे त्याचा मिनिंग होतो. आपण याला मराठीमध्ये काय म्हणतो, अरे तो तर झोपायचं नाव पण घेत नव्हता. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा ही वॉज नॉट रेडी टू स्लीप. ही वॉज नॉट रेडी टू स्लीप. आता अशाच प्रकारे सेंटेन्स तो तर उठायचं नाव पण घेत नव्हता, तो तर जायचं नाव पण घेत नव्हता, अशा प्रकारे तुम्हाला बोलायचे आहेत. टू स्लीप घेतला आहे आपण तर टू लिव्ह, टू कम अशा प्रकारे घ्यायचं आहे. क्लिअर. नेक्स्ट. तू हे कधी पाहिलंय का? हॅव यू एव्हर सीन धिस? हॅव यू एव्हर सीन धिस? जगाला म्हणू दे. बऱ्याचदा अशा काही गोष्टी होतात की आपण म्हणतो अरे जाऊ दे, जगाला काय म्हणायचं ते म्हणू दे. तशाच प्रकारे सेंटेन्स आहे की जगाला काय म्हणायचं, जगाला म्हणू दे म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं म्हणायचंय तुम्हाला. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा लेट द वर्ल्ड से. लेट द वर्ल्ड से म्हणजे त्याला काय, जगाला म्हणू दे अशा प्रकारे. शर्ट नीट कर. स्ट्रेटन युअर शर्ट. स्ट्रेटन युअर शर्ट. ज्या पद्धतीनं तो बोलतो मला आवडतं. ज्या पद्धतीनं तो बोलतो ते मला आवडतं म्हणजे त्याच्या बोलण्याची पद्धत मला आवडते. असे आलटून पालटून सेंटेन्स असू शकतात. जसं तुम्ही बोलता तशा वाईज तुम्हाला ते घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला जर हेच सेंटेन्स दिलं तर यालाच इंग्लिशमध्ये असं बोलायचं असं काही नाही. फक्त तुम्ही त्याचा मराठी सेंटेन्सचा मिनिंग समजून घ्यायचा आहे आणि त्या वाईज तुम्हाला त्याची इंग्लिश बनवायची आहे किंवा बोलायची आहे, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर बरेच जण म्हणतात की मॅम तुमचं हे आणि मराठीचं सेंटेन्स वेगळं होतं आणि तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन असं केलं. असं नसतं. मराठीच्या सेंटेन्सच्या मिनिंग वाईज इंग्लिशचं सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करतो. क्लिअर. आय लाईक द वे ही टॉक्स. आय लाईक द वे ही टॉक्स. क्लिअर. आणि एक लक्षात ठेवा गाईज, एक सेंटेन्स बोलण्याच्या बऱ्याच पद्धती असतात. त्यातल्या आपण जे आपल्याला योग्य वाटतात किंवा इझी आहे त्या पद्धतीने इथे तुम्हाला मी शेअर करत आहे. तो तुला किती पैसे देत आहे? हाऊ मच इज ही पेईंग यू? हाऊ मच इज ही पेईंग यू? किंवा हाऊ मच मनी इज ही गिविंग यू? हाऊ मच मनी इज ही गिविंग यू? जे इझी जाईल ते बोला. त्याबद्दल तुला नेमकं काय म्हणायचं आहे किंवा त्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे, असे दोन्ही सेंटेन्स असू शकतात. दोन्हीचंही एकच ट्रान्सलेशन आहे. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? व्हॉट डू यू मीन बाय दॅट? किंवा इथे तुम्हाला जर म्हणायचं असेल की तुला याबद्दल काय म्हणायचं आहे, सिंपल व्हॉट डू यू मीन बाय धिस. क्लिअर. नेक्स्ट गाईज, जेव्हाही आपण अशा सेंटेन्सची प्रॅक्टिस करतो त्यावेळेस सेंटेन्स समजून घ्यायचा आहे आणि तुम्हाला ते यूज करायचं आहे. क्लिअर. मी तिच्यासाठी काहीही करू शकलो नाही. आय कुडंट डू एनिथिंग फॉर हर. आय कुडंट डू एनिथिंग फॉर हर. मला काय बोलावं कळत नाही किंवा मला समजत नाही की काय बोलावं. दोन्ही प्रकारे
इंग्लिशमध्ये बघा, आय डोंट नो व्हॉट टू से. आय डोंट नो व्हॉट टू से. तू मला का भडकवत आहेस? वाय आर यू प्रोवोकिंग मी? वाय आर यू प्रोवोकिंग मी? प्रोव्होक करणे म्हणजे काय? भडकवणे, उकसवणे या अर्थाने प्रोव्होकचा यूज करायचा आहे. माझं काही चुकलं का? बऱ्याचदा आपण अरे माझं काही चुकलं का? तसं सेंटेन्स आहे, हॅव आय डन एनिथिंग रॉंग? हॅव आय डन एनिथिंग रॉंग? राहू दे मी स्वतःच करेन. राहू दे मी स्वतःच करेन. लेट इट बी आय डू इट माय सेल्फ. लेट इट बी आय डू इट माय सेल्फ. अशी सेंटेन्स आपण खूप रेग्युलरली बोलतो, तेव्हा हे सेंटेन्स नक्की लक्षात ठेवा. मला माझ्यावर सोड किंवा माझी जी काही आता अवस्था आहे त्याच्यावर सोड, अशाही प्रकारे सेंटेन्स असू शकतं. सिंपल बोला, लिव्ह मी ऑन माय ओन. लिव्ह मी ऑन माय ओन. ऐकून छान वाटलं. आय एम ग्लॅड टू हिअर दॅट. आय एम ग्लॅड टू हिअर दॅट. किंवा ते ऐकून छान वाटलं, आय एम ग्लॅड टू हिअर दॅट घेऊ शकता तिथे सुद्धा. किंवा हे ऐकून छान वाटलं, आय एम ग्लॅड टू हिअर धिस असेही करू शकता याला. किंवा सिंपल तुम्हाला नॉर्मल बोलायचं असेल तर आय एम ग्लॅड टू हिअर दॅट असं बोलू शकता तुम्ही. यात राग येण्यासारखं काय आहे? व्हॉट इज देअर टू गेट अँग्री. व्हॉट इज देअर टू गेट अँग्री किंवा व्हॉट्स देअर टू गेट अँग्री. ॲज दोन्ही सेम आहे. तुला जे पाहिजे ते निवड किंवा तुला हवं ते निवड. दोन्ही मिनिंग सेम आहे. पिक व्हॉट यू वॉन्ट. पिक व्हॉट यू वॉन्ट किंवा चूज व्हॉट यू वॉन्ट. एनिथिंग यू कॅन यूज. आजकाल तुझं लक्ष कुठं आहे? वेअर इज युअर अटेन्शन नाउअडेज. वेअर इज युअर अटेन्शन नाउअडेज. नाउअडेज आजकाल. मी ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. बऱ्याचदा हे सेंटेन्स खूप जणांना बोलायचं असतं, पण अडकलो यासाठी इंग्लिश वर्ड सापडत नाही म्हणून आपण हे सेंटेन्स बोलत नाही. बरोबर? आजपासून नक्की बोलाल. सिंपल, आय वॉज स्टक इन ट्रॅफिक. आय वॉज स्टक इन ट्रॅफिक. स्टक होणे, अडकणे. असं काहीच नाही जे तो करू शकत नाही. तुम्ही म्हणताय की असं काहीच नाही की जो तो करू शकत नाही. सिंपल. किंवा यालाच तुम्ही असंही बोलू शकता, तो करू शकत नाही असं काहीही नाही. दोन्ही सेंटेन्सचा मीनिंग सेम आहे, फक्त आपले बोलण्याचे वेज डिफरंट आहेत. क्लिअर? याचं बघा इंग्लिशमध्ये, देर इज नथिंग ही कांट डू. देर इज नथिंग ही कांट डू म्हणजे असं काहीच नाही की जे तो करू शकत नाही किंवा तो करू शकत नाही असं काहीही नाही. अशा प्रकारे तुम्हाला एक सेंटेन्स मला बनवून कमेंटमध्ये सांगायचं आहे. असं काहीच नाही जे तुम्ही समजू शकत नाही. कमेंट करा गाईज. मी फक्त नावाचा डॉक्टर आहे किंवा मी फक्त नावाने डॉक्टर आहे. म्हणजे याचा मीनिंग काय? मी फक्त नावाचाच डॉक्टर आहे की मी फक्त नावाचाच डॉक्टर आहे म्हणजे फक्त मला लोक नावाने डॉक्टर म्हणतात, पण मी ऍक्च्युअल मध्ये डॉक्टर नाहीये. याचा मीनिंग असा होतो. इंग्लिशमध्ये बोला, आय एम अ डॉक्टर इन नेम ओनली. आय एम डॉक्टर इन नेम ओनली. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की तो फक्त नावाचा शिक्षक आहे म्हणजे त्याला काहीच येत नाही, फक्त तो शिक्षक झालाय, त्याला शिक्षणातलं काहीच माहिती नाही, असा याचा मीनिंग. इंग्लिशमध्ये बोला, ही इज अ टीचर इन नेम ओनली. ही इज अ टीचर इन नेम ओनली. तू दुसऱ्यापेक्षा वेगळी आहेस. यू आर डिफरंट फ्रॉम अदर किंवा यू आर सो स्पेशल असं याला तुम्ही बोलू शकता. मी दुसऱ्यासारखी आहे का? तुम्ही विचारताय कोणाला की अरे मी दुसऱ्यासारखी आहे का? सिंपल, एम आय लाईक अदर्स. एम आय लाईक अदर्स म्हणजे मी दुसऱ्यासारखी आहे का? हे तुला महागात पडेल. इट विल कॉस्ट यू एक्सपेन्सिव्ह. इट विल कॉस्ट यू एक्सपेन्सिव्ह. आता हे जे सेंटेन्स आहे तुम्ही नेगेटिव्हली पण बोलू शकता आणि पॉझिटिव्हली पण. म्हणजे कसं, जर तुम्हाला कोणाला धमकी द्यायची असेल की हे तुला महागात पडेल, सिंपल हे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता, इट विल कॉस्ट यू एक्सपेन्सिव्ह. आणि जर तुम्हाला खरंच म्हणायचं असेल की एखादी गोष्ट तुला महागात पडत आहे, तिथे सुद्धा हे सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता. जे मनात येईल ते कर. बऱ्याचदा आपण म्हणत असतो का तुला जे मनात येईल ते कर. सिंपल, डू व्हॉट युअर कम्स टू युअर माइंड. डू व्हॉट युअर कम्स टू युअर माइंड.
निगेटिव्हली बोला, अदरवाईज पॉझिटिव्हली. डिपेंड आहे की तुमचा वे कोणचा आहे. क्लिअर? हे शुभ मानलं जातं. बऱ्याचदा असतात की काही गोष्टी ह्या शुभ मानल्या जातात असं आपण बोलतो. तसंच सेंटेन्स आहे, इट्स कन्सिडर्ड ऑस्पिशियस. इट्स कन्सिडर्ड ऑस्पिशियस. त्याचं निधन झालं. ही पास्ट अवे. ही पास्ट अवे. पास्ट अवे म्हणजे निधन होणे किंवा मरणे या अर्थाने याचा यूज करा. माझं मन बेचैन आहे. माय माइंड इज रेस्टलेस. माय माइंड इज रेस्टलेस. तू गरजेपेक्षा जास्त विचार करतोस. बऱ्याच जणांना सवय असते की एखाद्या गोष्टीवर खूप सारा विचार करायचा उगाच बिनकामाचा. तशा प्रकारे तिथे हे सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता की तू गरजेपेक्षा जास्त विचार करतोस. सिंपल. यू थिंक मोर दॅन इनफ. यू थिंक मोर दॅन इनफ. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की गरजेपेक्षा जास्त विचार करू नकोस. सिंपल. डोंट थिंक मोर दॅन इनफ. डोंट थिंक मोर दॅन इनफ. दोन्ही सेंटेन्स मधला डिफरन्स तुम्हाला कळालेला असेल. त्याला खात्री आहे की मी येईन. ही इज शुअर दॅट आय विल कम. ही इज शुअर दॅट आय विल कम. मला कळालं की तू उदास आहेस. तुम्ही काय म्हणता ऐकता की अरे मला असं कळलं की तू उदास आहेस किंवा मला कळालं की तू उदास आहेस. दोन्ही प्रकारचे सेंटेन्स असू शकतात. सिंपल. आय गॉट टू नो दॅट यू आर सॅड. आय गॉट टू नो दॅट यू आर सॅड. मला कळलं की तू मुंबईत आहेस. आता हे जे सेंटेन्स आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये बनवून पाठवायचं आहे. क्लिअर? घाई काय, त्याला येऊ दे. तुम्ही म्हणता की घाई काय, त्याला येऊ दे किंवा घाई का करतोस, त्याला येऊ दे. सिंपल. व्हॉट्स द हरी, लेट हिम कम. व्हॉट्स द हरी, लेट हिम कम. त्याला माझ्या घरी पाठव. सेंड हिम टू माय होम. सेंड हिम टू माय होम. पैशाच्या मागे पळू नकोस. डोंट रन आफ्टर मनी. डोंट रन आफ्टर मनी. संपूर्ण वेळ ती बोलत होती. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, शी केप्ट टॉकिंग ऑल द टाइम. शी केप्ट टॉकिंग ऑल द टाइम. शी केप्ट टॉकिंग ऑल द टाइम. संपूर्ण वेळ ती रडत होती. शी केप्ट क्राईंग ऑल द टाइम. शी केप्ट क्राईंग ऑल द टाइम. अशी सेंटेन्स आपण नेहमी बोलत असतो डेली यूज मध्ये, पण इंग्लिशमध्ये बोलताना थोडा प्रॉब्लेम होतो. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण कशी बोलायची. बघ मला काय मिळालं. बऱ्याचदा आपण अशी सेंटेन्स बोलतो, बघ मला काय मिळालं. लुक व्हॉट आय फाउंड. लुक व्हॉट आय फाउंड किंवा लुक व्हॉट आय गॉट. दोन्हीपैकी कोणतंही एक सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. त्याला समजव जरा. जस्ट मेक हिम अंडरस्टँड. जस्ट मेक हिम अंडरस्टँड. त्याला समजव जरा. जस्ट मेक हिम अंडरस्टँड. मी आधीच ते केलं होतं. आय ऑलरेडी डिड इट. आय ऑलरेडी डिड इट. विचारपूर्वक मी तुला बोलत आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की काहीतरी समजवायचं असतं मुलांना, त्यावेळेस म्हणतो की हे बघ मी विचारपूर्वक बोलत आहे. तसंच सेंटेन्स आहे इंग्लिशमध्ये बोला, आय एम टॉकिंग टू यू थॉटफुली. आय एम टॉकिंग टू यू थॉटफुली. तो पोहोचेलच. बऱ्याचदा असं असतं की कोणीतरी येणार असतं, आपण विचारतो की अरे तो कधी येणार, तर समोरचा आपल्याला काय आन्सर करतो की तो पोहोचेलच. तेच सेंटेन्स आहे इंग्लिशमध्ये म्हणा, ही इज जस्ट अबाउट टू रीच. ही इज जस्ट अबाउट टू रीच. माझ्याजवळ बसायला वेळ नाही. आय डोंट हॅव टाइम टू सिट. आय डोंट हॅव टाइम टू सिट. माझ्याजवळ कोणतीही गोष्ट करायला वेळ नाही असं म्हणायचं असतं. त्यावेळेस सेंटेन्स तुम्हाला असंच बनवायचं आहे. आय डोंट हॅव टाइम टू. जेही तुम्ही ज्याच्यासाठी ज्या कारणासाठी बोलत आहात ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे सीटच्या जागी. मला वाटतं तू खूप मेहनत केली होती. आय थिंक यू वर्कड हार्ड. आय थिंक यू वर्कड हार्ड. रामला लवकर इकडे पाठव. रामला लवकर इकडे पाठव.
सेंड हिम राम हिअर क्विकली. सेंड हिम राम हिअर क्विकली. तिला वेळेवर शाळेत पाठव. सेंड हर टू स्कूल ऑन टाइम. सेंड हर टू स्कूल ऑन टाइम. सेंड हर टू स्कूल ऑन टाइम. तू सगळं चेक केलंस का? डिड यू चेक एव्हरीथिंग. डिड यू चेक एव्हरीथिंग. मला हे परत दे. गिव्ह दिस बॅक टू मी. गिव्ह दिस बॅक टू मी. तो इथे येईल का? विल ही कम हिअर. विल ही कम हिअर. थांब येऊन सांगते. बऱ्याचदा असं होतं, मुलं काहीतरी गडबड करतात किंवा काहीतरी भांडण वगैरे करतात, त्यावेळेस आपण काय म्हणतो त्यांना की थांब तुला मी येऊन सांगते. तसंच सेंटेन्स आहे. वेट आय विल टेल यू आफ्टर कमिंग. वेट आय विल टेल यू आफ्टर कमिंग. हे सेंटेन्स तुम्ही नेगेटिव्हली पण बोलू शकता आणि पॉझिटिव्हली पण. जर तुम्हाला रागवायचं असेल त्यावेळेनं सुद्धा बोलू शकता की वेट आय विल टेल यू आफ्टर कमिंग. किंवा जर तुम्हाला म्हणायचं असेल की थांब जरा मी तुला आल्यानंतर सांगतो, सिंपल, तेव्हाही हे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. ट्राय करून सांगते. आय विल टेल यू आफ्टर ट्राईंग. आय विल टेल यू आफ्टर ट्राईंग. हे काम आत्ताच संपलं पाहिजे. किंवा बऱ्याचदा आपण मुलांना सांगतो बघ हे काम आत्ताच संपलं पाहिजे किंवा अभ्यास आत्ताच संपला पाहिजे. अशा प्रकारची सेंटेन्स. एक सेंटेन्स मी तुम्हाला सांगते, तशाच प्रकारे तुम्हाला पुढची बनवायची आहेत. This work should be finished now. This work should be finished now. तू तिच्यापासून काय शिकलास? What did you learn from her? What did you learn from her? मी त्याला पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. I can't live without seeing him. I can't live without seeing him. मी त्यातला आहे का जो खोटं बोलतो? तुम्ही पुढच्याला विचारताय की मी त्यातला आहे का जो खोटं बोलतो? सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, एम आय वन ऑफ देम हू लाईज. एम आय वन ऑफ देम हू लाईज. मी त्याला विचारायला विसरले. आय फॉरगॉट टू आस्क हिम. आय फॉरगॉट टू आस्क हिम. तुम्ही कदाचित चावी घरी विसरलात. यू माइट हॅव फॉरगॉटन युअर कीज ॲट होम. You might have forgotten your keys at home. तुला हे मिळालं का? Did you get it? Did you get it? मला पण यायचं होतं. I also wanted to come. I also wanted to come. गाईज, तुम्हाला अशा प्रकारची डेली यूजच्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करायला आवडत असेल, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. तू हे कधी बघितलंय का? हॅव यू एव्हर सीन दिस? हॅव यू एव्हर सीन दिस? तू कधी प्रयत्न केला का? हॅव यू एव्हर ट्राईड? हॅव यू एव्हर ट्राईड? तू कधी विचार केला का? हॅव यू एव्हर थॉट? हॅव यू एव्हर थॉट? अशी सेंटेन्स लक्षात आलेली आहेत तुमच्या. आता पण वेळ आहे, अभ्यास कर. नेहमी म्हणतो आपण आता पण वेळ आहे, अभ्यास कर. किंवा आता अजून वेळ गेली नाही, अभ्यास कर. कोणत्याही प्रकारचं सेंटेन्स असू शकतं. देर इज अ स्टील टाइम, स्टडी इट. देर इज अ स्टील टाइम, स्टडी इट. मानलं पाहिजे, तुझा फोन खूप छान आहे. बऱ्याचदा आपण मित्रांमध्ये बोलतो की अरे वा, मानलं पाहिजे यार, तुझा फोन एकदम छान आहे. तसंच सेंटेन्स आहे इंग्लिशमध्ये म्हणा, आय मस्ट से युअर फोन इज व्हेरी नाईस. I must say your phone is very nice. मी कारण जाणू शकतो का? मी कारण जाणू शकतो का? किंवा मला कारण कळेल का? May I know the reason? May I know the reason? हे कसं पडलं? How did it fail? How did it fail? दरवाजा पहिलेच उघडा आहे. The door is already open. The door is already open. त्याला हे आधीच माहित होतं, बरोबर. पुढच्याकडून आपण कन्फर्म करतोय. सिंपल म्हणा, he already knew this, right? He already knew this, right? तुला हे आधीच माहित होतं, बरोबर. पुढच्याकडून आपण कन्फर्म करतो की
तुला हे आधीच माहित होतं, बरोबर? अशा प्रकारे. इंग्लिशमध्ये म्हणा, यू ऑलरेडी न्यू धिस, राईट? यू ऑलरेडी न्यू धिस, राईट? यू ऑलरेडी न्यू धिस, राईट? मी त्याला विचारायला विसरलो. I forgot to ask. I forgot to ask. मला अभ्यास करणं अवघड वाटतं. I find difficult it to study. I find difficult it to study. तो तर झोपायचं नाव पण घेत नाही. बऱ्याचदा म्हणतो, अरे तो तर झोपायचं नाव पण घेत नाही, किंवा तो तर अभ्यास करायचं नाव पण घेत नाही. अशा प्रकारची सेंटेन्स. इंग्लिशमध्ये म्हणा, he is not ready to sleep. He is not ready to sleep. He is not ready to sleep. म्हणजे तो झोपायला तयार नाही, हे पण त्याचा मीनिंग होऊ शकतो. पण तो तर झोपायचं नाव पण घेत नाही, हा पण त्याचा मीनिंग होतो. तू माझं ऐकलं होतं का? Did you listen to me? Did you listen to me? मी त्यातला नाही की जी पहिलं सॉरी बोलेन. बरेच भावा बहिणीचं भांडणं झालेलं असले की असे बोलतात, भाऊ किंवा बहीण, मी त्यातला नाही की पहिलं सॉरी बोलेन. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, आय एम नॉट वन ऑफ देम हू सेज सॉरी फर्स्ट. आय एम नॉट वन ऑफ देम हू सेज सॉरी फर्स्ट. तसंच दुसरं सेंटेन्स आहे, मी त्यातला नाही की हार मानेल. आय एम नॉट वन ऑफ देम हू गिव्ह अप. आय एम नॉट वन ऑफ देम हू गिव्ह अप. चांगलं करत आहेस, करत राहा. चांगलं करत आहेस, करत राहा, किंवा चांगलं करत आहेस, असंच करत राहा. बऱ्याचदा मुलांनी चांगलं काम केलं किंवा कोणीही चांगलं काम केलं तर आपण त्यांना असं कॉम्प्लिमेंट देत असतो. इंग्लिशमध्ये हे सेंटेन्स बोला, यू आर डुईंग गुड, कीप डुईंग लाईक धिस. यू आर डुईंग गुड, कीप डुईंग लाईक धिस. नेक्स्ट, तुझे हात माझ्यापासून दूर ठेव. कीप युअर हँड्स ऑफ मी. कीप युअर हँड्स ऑफ मी. मला चक्कर येत आहे. आय एम फीलिंग गिडीनेस. आय एम फीलिंग गिडीनेस. काहीही हो, मी तुझ्याशी बोलणार नाही, किंवा काहीही होऊ दे, मी तुझ्याशी बोलणार नाही. सिंपल, नो मॅटर व्हॉट हॅपन्स, आय वोंट टॉक टू यू. नो मॅटर व्हॉट हॅपन्स, आय वोंट टॉक टू यू. मला जंक फूड खाण्यासाठी बंदी आहे, किंवा मला जंक फूड खाण्याची मनाई आहे, किंवा मला जंक फूड खायला सांगितलं नाही. कोणतंही सेंटेन्स असू शकतं. सिंपल, आय एम फोरबिडन टू ईट जंक फूड. आय एम फोरबिडन टू ईट जंक फूड. फोरबिडन म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्यासाठी मना करणे, किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी नाही म्हणणे. आता मी जंक फूड खायला मला सांगितलं नाहीये, किंवा मला डॉक्टरांनी जंक फूड खाऊ नको असं बोललं आहे. अशा कोणत्याही प्रकारे सेंटेन्स असू शकतं, तिथे तुम्ही हे सेंटेन्स घेऊ शकता. देवाच्या कृपेने सगळं चांगलं होईल. नेहमी हे सेंटेन्स बोलतो. ऑल इज वेल बाय गॉड्स ग्रेस. ऑल इज वेल बाय गॉड्स ग्रेस. किंवा बाय द ग्रेस ऑफ गॉड एव्हरीथिंग इज फाईन. बाय द ग्रेस ऑफ गॉड एव्हरीथिंग इज फाईन. दोन्ही प्रकारे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. मला सकाळी लवकर उठव. आपण आईला वगैरे सांगून ठेवतो की आई मला सकाळी लवकर उठव. तेच सेंटेन्स आहे. वेक मी अप अर्ली इन द मॉर्निंग. वेक मी अप अर्ली इन द मॉर्निंग. मी इथं कसं पोहोचू? हाऊ डू आय गेट देअर. हाऊ डू आय गेट देअर, किंवा हाऊ डू आय रीच देअर. जशा प्रकारे सिच्युएशन असेल तर त्यावेळेस तुम्हाला गेट किंवा रीच या दोन्हीपैकी एकाचा यूज करायचा आहे. तुम्ही दररोज किती वेळ सराव करता? हाऊ लॉंग डू यू प्रॅक्टिस एव्हरी डे. हाऊ लॉंग डू यू प्रॅक्टिस एव्हरी डे. यासाठी महिने लागू शकतात. म्हणजे एखादी गोष्ट करताय तुम्ही, तर तुम्ही काय म्हणताय, त्यांना टेम्पररी सांगताय की बाबा यासाठी 1 महिना नाही, तुम्हाला महिने लागू शकतात, म्हणजे अनेक महिने लागू शकतात. सेंटेन्स बघा कसं बोलायचं आहे इंग्लिशमध्ये. इट कॅन टेक सेव्हरल मंथ्स. इट कॅन टेक सेव्हरल मंथ्स म्हणजे काही महिने लागू शकतात. मी आता महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहे, किंवा मी आता एका महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहे. आय हॅव बीन प्रॅक्टिसिंग फॉर अ मंथ नाव. आय हॅव बीन प्रॅक्टिसिंग फॉर अ मंथ नाव. आत्मविश्वास येण्यासाठी वेळ लागतो, किंवा आत्मविश्वास बिल्ड होण्यासाठी वेळ लागतो. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असेल. इंग्लिशमध्ये बोला.
बिल्डिंग कॉन्फिडन्स टेक्स टाइम. बिल्डिंग कॉन्फिडन्स टेक्स टाइम. किती वेळ लागतो? तुम्ही विचारता की बाबा किती वेळ लागतो. सिंपल, हाऊ लॉंग डज इट टेक. हाऊ लॉंग डज इट टेक. तू हे करते का? तुम्ही विचारताय पुढच्याला की बाबा तू हे करते का किंवा तू हे करतो का. डू यू डू धिस. डू यू डू धिस. कोण पहिला येणार? हु वॉन्ट्स टू कम फर्स्ट. हु वॉन्ट्स टू कम फर्स्ट. तुला जेवण बनवावं लागू शकतं. बऱ्याचदा आपण घरी आपली मुलगी असेल किंवा कोणी दुसरं आपली फ्रेंड वगैरे असेल तर आपण त्याला म्हणतो की आज तुला जेवण बनवावं लागू शकतं. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, यू मे हॅव टू कुक फूड. यू मे हॅव टू कुक फूड. मी आजोबा बनणार आहे. बोलता की नाही तुम्ही अशी सेंटेन्स, मी आजोबा बनणार आहे, मी आई बनणार आहे किंवा मी वडील बनणार आहे. अशा प्रकारची सेंटेन्स आहेत. याच्यातलं एक सेंटेन्स जरी समजलं तर तुम्ही अशा प्रकारची खूप सारी सेंटेन्स बोलू शकता. आता मी आजोबा बनणार आहे. आय एम गोइंग टू बी अ ग्रँडफादर. आय एम गोइंग टू बी अ ग्रँडफादर. तसंच आता इथे जर मी वडील बनणार आहे, सिंपल ग्रँडफादरच्या जागी तुम्हाला फादर लिहायचं आहे. मी आई बनणार आहे. आय एम गोइंग टू बी अ मदर. आय एम गोइंग टू बी अ मदर. जा आणि माझा मोबाईल घेऊन ये. गो अँड गेट माय फोन. गो अँड गेट माय फोन. अशाच प्रकारचं एक सेंटेन्स आहे, जा आणि अभ्यास कर. गो अँड स्टडी. इथे गेट येणार नाही, गो अँड स्टडी एवढंच येणार आहे सिंपल. तुम्ही मला ऐकू शकता का किंवा तुम्हाला माझा आवाज ऐकू येत आहे का? दोन्हीपैकी कोणतं सेंटेन्स असेल? कॅन यू हिअर मी. कॅन यू हिअर मी. मला काय माहिती होतं की ती रडायला लागेल. हाऊ डीड आय नो दॅट शी वूड स्टार्ट क्राईंग. हाऊ डीड आय नो दॅट शी वूड स्टार्ट क्राईंग. आता इथं मी घेतलं आहे की मला काय माहीत होतं की ती रडायला लागेल. या जागी तुम्ही असंही घेऊ शकता की मला काय माहीत होतं की ती रागवेल. मला काय माहीत होतं की ती असं रिॲक्ट करेल. अशा प्रकारचं कोणतंही सेंटेन्स तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, एक काम करा, अजून एक द्या. बऱ्याचदा आपण शॉपवर गेल्यावर वगैरे म्हणतो, एखादी गोष्ट आवडली तर आपण त्यांना म्हणतो की ठीक आहे, मग एक काम करा की अजून एक द्या. तसं सेंटेन्स, ओके देन डू वन थिंग, गिव्ह मी वन मोर. ओके देन डू वन थिंग, गिव्ह मी वन मोर. मी नसताना कोणी इथं आलं होतं का. मी नसताना कोणी इथं आलं होतं का. डिड एनीवन कम हिअर इन माय ॲब्सेन्स. डिड एनीवन कम हिअर इन माय ॲब्सेन्स. मी 18 वर्षाची आहे. आय एम 18 years old. आय एम 18 years old. मी माझा गृहपाठ करत आहे. आय एम डुईंग माय होमवर्क. आय एम डुईंग माय होमवर्क. अगदी इझी सेंटेन्स आहेत. मला कसलीही घाई नाही आहे. आय एम इन नो हरी. आय एम इन नो हरी. मी फक्त विचारते. आय एम जस्ट आस्किंग. आय एम जस्ट आस्किंग. मला खूप भूक लागली आहे. आय एम व्हेरी हंग्री. आय एम व्हेरी हंग्री. मी जायला तयार आहे. आय एम रेडी टू गो. आय एम रेडी टू गो. मी डीमार्टला जात आहे. आय एम गोइंग टू डीमार्ट. आय एम गोइंग टू डीमार्ट. जर तुम्हाला असंच म्हणायचं असेल की मी मार्केटला जात आहे तर सिंपल म्हणा, आय एम गोइंग टू मार्केट. आय एम गोइंग टू मार्केट. मी आता जाते. आय एम लिव्हिंग नाव. आय एम लिव्हिंग नाव. मी काही संत नाही. आय एम नॉट अ सेंट. आय एम नॉट अ सेंट. मी खूप हुशार आहे. आय एम व्हेरी क्लेवर. आय एम व्हेरी क्लेवर किंवा आय एम व्हेरी ब्राईट. इथे क्लेवर आणि ब्राईट दोन्हीही तुम्ही यूज करू शकता. मी अजूनही एकटी आहे. आय एम स्टील अलोन. आय एम स्टील अलोन.
मी येत आहे. आय एम कमिंग. आय एम कमिंग. मी उद्या दिल्लीला निघणार आहे. आय एम लिव्हिंग फॉर दिल्ली टुमॉरो. आय एम लिव्हिंग फॉर दिल्ली टुमॉरो. गाईज, तुम्हाला अशा प्रकारची व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा. सोबतच व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तो तिथे नाही आहे किंवा तो तिथे नाही आहे. ही इज नॉट देअर. ही इज नॉट देअर. ते आपली मदत करतील. दे विल हेल्प अस. दे विल हेल्प अस. मी भांडत नाही आहे. आय एम नॉट आर्ग्युइंग. आय एम नॉट आर्ग्युइंग. मी उद्योजिका आहे. आय एम ॲन एंटरप्रेन्युअर. आय एम ॲन एंटरप्रेन्युअर. मी रात्रीचं जेवण बनवत आहे. आय एम कुकिंग डिनर. आय एम कुकिंग डिनर. मी चहा पीत आहे. आय एम ड्रिंकिंग टी. आय एम ड्रिंकिंग टी. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी एक गृहिणी आहे तर सिंपल म्हणा आय एम अ हाऊसवाईफ. आय एम अ हाऊसवाईफ. गाईज, हाऊसवाईफच्या जागी तुम्ही होममेकर सुद्धा यूज करू शकता. आजकाल बरेच जण हाऊसवाईफ न म्हणता होममेकर हा वर्ड यूज करतात, तर तुम्ही सुद्धा करा. मी एक पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग अ बुक. आय एम रीडिंग अ बुक. मला तू मदत करशील का? विल यू हेल्प मी? विल यू हेल्प मी? जर तुम्हाला हेच पोलाइटली बोलायचं असेल तर सिंपल म्हणा विल यू हेल्प मी प्लीज. विल यू हेल्प मी प्लीज. शेवटीला तुम्ही प्लीज लावू शकता जर तुम्हाला पोलाइटली जास्त बोलायचं असेल. तू खूप चांगलं काम केलं आहे किंवा चांगलं काम केला. खूप चांगलं काम केलं आहे. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असेल. यू हॅव डन अ गुड जॉब. यू हॅव डन अ गुड जॉब. मी नवीन नोकरीसाठी अर्ज करत आहे. आय एम अप्लाइंग फॉर अ न्यू जॉब. आय एम अप्लाइंग फॉर अ न्यू जॉब. मी माझ्या आईला मदत करत आहे. आय एम हेल्पिंग माय मदर. आय एम हेल्पिंग माय मदर. मी ऑनलाईन खरेदी करत आहे. आय एम शॉपिंग ऑनलाईन. आय एम शॉपिंग ऑनलाईन. मी माझ्या मित्राशी फोनवरती बोलत आहे. आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड ऑन द फोन. आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड ऑन द फोन. मी भांडी धुत आहे. आय एम वॉशिंग युटेन्सिल्स. आय एम वॉशिंग युटेन्सिल्स. मी झाडांना पाणी घालत आहे. आय एम वॉटरिंग द प्लांट्स. आय एम वॉटरिंग द प्लांट्स. मी फुलं तोडत आहे. आय एम प्लकिंग फ्लावर्स. आय एम प्लकिंग फ्लावर्स. मी 5 मिनिटात येते. आय एम कमिंग इन 5 मिनिट्स. आय एम कमिंग इन 5 मिनिट्स. कमिंग विदिन अ 5 मिनिट्स असंही तुम्ही याला बोलू शकता. मी नवीन घर घेत आहे. आय एम बाईंग अ न्यू हाऊस. आय एम बाईंग अ न्यू हाऊस. मी इंग्रजी शिकवत आहे. आय एम टीचिंग इंग्लिश. आय एम टीचिंग इंग्लिश. मी चित्रपट पाहत आहे. आय एम वॉचिंग अ मूवी. आय एम वॉचिंग अ मूवी. मी माझ्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहे. आय एम वेटिंग फॉर माय एक्झाम रिझल्ट. आय एम वेटिंग फॉर माय एक्झाम रिझल्ट. मी सध्या फळं कापत आहे. आय एम कटिंग द फ्रूट्स राईट नाव. आय एम कटिंग द फ्रूट्स राईट नाव. मी नोकरीच्या शोधात आहे. आय एम लुकिंग फॉर अ जॉब. आय एम लुकिंग फॉर अ जॉब. किंवा असंही सेंटेन्स असू शकतं की मी नवीन नोकरीच्या शोधात आहे. सिंपल म्हणा आय एम लुकिंग फॉर अ न्यू जॉब. सिंपल आहे.
मी तयार होत आहे. आय एम गेटिंग रेडी. आय एम गेटिंग रेडी. मी माझ्या चाव्या शोधत आहे. आय एम सर्चिंग माय कीज. आय एम सर्चिंग माय कीज. आता इथं जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी माझ्या घराच्या चाव्या शोधत आहे, सिंपल म्हणा, आय एम सर्चिंग माय हाऊस कीज. आय एम सर्चिंग माय हाऊस कीज. मी बस स्टॉपवर उभा आहे. आय एम स्टँडिंग ॲट द बस स्टॉप. आय एम स्टँडिंग ॲट द बस स्टॉप. मी हे पुस्तक घेऊ शकतो का? कॅन आय हॅव धिस बुक? कॅन आय हॅव धिस बुक? मी माझे केस कापत आहे. आय एम गेटिंग माय हेअर कट. आय एम गेटिंग माय हेअर कट. मी विश्रांती घेत आहे. आय एम टेकिंग रेस्ट. आय एम टेकिंग रेस्ट. मी तांदूळ भिजवत आहे. आय एम सोकिंग द राईस. आय एम सोकिंग द राईस. आता इथंच बघा, जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी तुरीची डाळ भिजवत आहे, सिंपल म्हणा, आय एम सोकिंग द तुअर डाळ. असं तुम्ही याला बोलू शकता. म्हणजे हे सेंटेन्स तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बोलू शकता. मी माझी रूम साफ करत आहे किंवा मी माझी खोली साफ करत आहे. आय एम क्लिनिंग माय रूम. आय एम क्लिनिंग माय रूम. मी माझ्या कुत्र्यासोबत फिरायला जात आहे. आय एम वॉकिंग विथ माय डॉग. आय एम वॉकिंग विथ माय डॉग. मला ते देशील का? कॅन यू पास मी दॅट? कॅन यू पास मी दॅट? सिंपल, मला हे देशील का असं जर म्हणायचं असेल तर कॅन यू पास मी धिस असंही तुम्ही याला बोलू शकता. किती लांब आहे? हाऊ फार इज इट? हाऊ फार इज इट? जर तुम्हाला विचारायचं असेल की हे ठिकाण किती दूर आहे, सिंपल म्हणा, हाऊ फार इज धिस प्लेस? हाऊ फार इज धिस प्लेस? तू आज भांडे घासशील का? कॅन यू डू द डिशेस टुडे? कॅन यू डू द डिशेस टुडे? तू कपडे धुवून वाळू घालशील का? कॅन यू वॉश अँड ड्राय द क्लॉथ्स? कॅन यू वॉश अँड ड्राय द क्लॉथ्स? खूपच मस्त आहे. धिस इज रिअली अमेझिंग. धिस इज रिअली अमेझिंग. कुठलं पुस्तक वाचत आहेस? विच बुक आर यू रीडिंग? विच बुक आर यू रीडिंग? तू हे माझ्यासाठी करशील का? विल यू डू धिस फॉर मी? विल यू डू धिस फॉर मी? हे उपयुक्त ठरेल का? विल धिस बी हेल्पफुल? विल धिस बी हेल्पफुल? नवीन शर्ट घाल. पुट ऑन युअर न्यू शर्ट. पुट ऑन युअर न्यू शर्ट. याची चव बरोबर लागत नाही. धिस डज नॉट टेस्ट गुड. धिस डज नॉट टेस्ट गुड. मी खूप आभारी आहे. आय फील ब्लेस्ड. आय फील ब्लेस्ड. खूप किंवा प्रचंड त्रासदायक आहे. आपण बऱ्याचदा बोलतो, अरे हे खूप प्रचंड त्रासदायक आहे किंवा खूप त्रासदायक आहे. दोन्ही सेंटेन्स असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. इंग्लिशमध्ये बोला, धिस इज व्हेरी अनॉईंग. धिस इज व्हेरी अनॉईंग. मी माझा नवीन ड्रेस घालणार आहे. आय एम गोइंग टू वेअर माय न्यू ड्रेस. आय एम गोइंग टू वेअर माय न्यू ड्रेस. आपण सगळ्यांना निमंत्रण देऊ. वी विल इन्व्हाइट एव्हरीवन. वी विल इन्व्हाइट एव्हरीवन. आपण तिच्यासाठी पार्टी देऊ किंवा आपण तिच्यासाठी एक पार्टी ठेवू. वी विल थ्रो अ पार्टी फॉर हर. वी विल थ्रो अ पार्टी फॉर हर. आपण तिच्यासाठी काय आणायचं? व्हॉट शुड वी बाय फॉर हर? व्हॉट शुड वी बाय फॉर हर? आपण त्या ठिकाणी कधी पोहोचणार किंवा आपण तिथे कधी पोहोचणार असंही सेंटेन्स असेल. सिंपल म्हणा, when will we reach our destination? When will we reach our destination? When will we reach
देअर असंही बोलू शकता किंवा वेन विल वी रीच आवर डेस्टिनेशन. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स बोललं तरी बरोबरच असेल. तुला काय खायला आवडेल? व्हॉट वुड यू लाईक टू ईट? व्हॉट वुड यू लाईक टू ईट. आता हेच सेंटेन्स तुला काय प्यायला आवडेल? सिम्पल ईटच्या जागी ड्रिंकचं घ्यायचं आहे. व्हॉट वुड यू लाईक टू ड्रिंक. क्लिअर? तुला हे नाही तर ते आवडेल का? तुला हे नाही तर ते आवडेल का? तुला हे नाही आवडलं तर ते आवडेल का? असंही असू शकतं. सिम्पल म्हणा, वुड यू लाईक धिस इन्स्टेड? वुड यू लाईक धिस इन्स्टेड. किती वाजले आहेत? व्हॉट टाइम इज इट? व्हॉट टाइम इज इट. ती कोण आहे? हू इज शी? हू इज शी. आता तो कोण आहे म्हणायचं असेल तर तुम्हाला सिम्पल शीच्या जागी ही घ्यायचं आहे. तुला खूप ताकद आहे. यू हॅव अ लॉट ऑफ स्ट्रेंथ. यू हॅव अ लॉट ऑफ स्ट्रेंथ. तुझे केस खूप सुंदर आहेत. यू हॅव ब्युटिफुल हेअर. यू हॅव ब्युटिफुल हेअर. तू दमला असशील ना? यू मस्ट बी टायर्ड. यू मस्ट बी टायर्ड. आपण कधी भेटू शकतो? वेन कॅन बी मीट. वेन कॅन बी मीट. मी केस कापायला बाहेर चालले आहे. आय एम गोईंग आउट फॉर अ हेअर कट. आय एम गोईंग आउट फॉर अ हेअर कट. हे पुस्तक कोणाचं आहे? हुज बुक इज धिस. हुज बुक इज धिस. बिफोर एव्हरी टाइम. बिफोर एव्हरी टाइम. प्रत्येक वेळेपूर्वी. नॉट फॉर नाव. नॉट फॉर नाव. आत्तासाठी नाही. फॉर ईच पर्सन. फॉर ईच पर्सन. प्रत्येक व्यक्तीसाठी. फ्रॉम नाव ऑन ऑलवेज. फ्रॉम नाव ऑन ऑलवेज म्हणजे आतापासून नेहमी. गाईज ही खूप छोटी छोटी सेंटेन्स आहेत, पण इंग्लिशमध्ये कशी बोलायची बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं. या व्हिडिओमध्ये असेच आपण खूप छोटी छोटी सेंटेन्स जे की आपल्याला इंग्लिशमध्ये कशी बोलायची माहीत नाहीत अशी सेंटेन्स मी घेतलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल असणार आहे. विदाउट स्टॉपिंग. विदाउट स्टॉपिंग न थांबता. व्हेरी रिअरली. व्हेरी रिअरली म्हणजे खूप कमी. बऱ्याचदा आपण म्हणतो व्हेरी रिअरली, तो खूप कमी वेळा येतो. व्हेरी रिअरली ही कम्स. अशा प्रकारे. एनी डे. एनी डे कधीही. फॉर द लास्ट टाइम. फॉर द लास्ट टाइम शेवटच्या वेळी. फ्रॉम टुडे. फ्रॉम टुडे आजपासून. लॉंग एगो. लॉंग एगो म्हणजे काय? फार पूर्वी. फॉर अ लॉंग टाइम. फॉर अ लॉंग टाइम खूप वेळासाठी किंवा खूप वेळेसाठी दोन्ही बोलू शकता. काहीच तुम्हाला अशा प्रकारची छोटी छोटी सेंटेन्स जे की तुम्ही डेली यूजमध्ये खूप युजफुल आहेत अशी सेंटेन्सचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, सोबतच शेअरसुद्धा करायचं आहे. आणि गाईज सबस्क्राईब करायला, जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. ब्रेक द आईस. ब्रेक द आईस. आता बघा, ब्रेक द आईस म्हणजे बर्फ तोडणे असा याचा मिनिंग जर तुम्ही ट्रान्सलेट केलं तर निघतो. पण ॲक्च्युली ब्रेक द आईस म्हणजे बर्फ तोडणे नाही, तर ओळखीची सुरुवात करणे या अर्थाने या फ्रेझल वर्बचा तुम्ही यूज करू शकता. राईट आफ्टर नाव. राईट आफ्टर नाव म्हणजे आत्ताच नंतर. आफ्टर एव्हरी आवर. आफ्टर एव्हरी आवर प्रत्येक तासानंतर. जस्ट बिफोर धिस मोमेंट. जस्ट बिफोर धिस मोमेंट या क्षणापूर्वीच. इमिडिएटली बिफोर एव्हरीवन. इमिडिएटली बिफोर एव्हरीवन सर्वांसाठी लगेच. आफ्टर नो डिले. आफ्टर नो डिले विलंब केल्यानंतर. विथ एव्हरीवन. विथ
एव्हरीवन, सगळ्यांसोबत. आफ्टर एव्हरी डे, आफ्टर एव्हरी डे, प्रत्येक दिवसानंतर. नेवर एनिवेअर एल्स, नेवर एनिवेअर एल्स म्हणजे इतर कुठेही नाही. अंटिल नाव अँड नेवर अगेन, अंटिल नाव अँड नेवर अगेन, आतापर्यंत आणि पुन्हा कधीच नाही. गाईज बघा किती छोटी छोटी वर्ड्स आहेत. जर सिम्पली तुम्ही एवढेच वर्ड्स जर पाठ केले आणि डेली यूजमध्ये याचा यूज केला तरी तुमची इंग्लिश खूप लवकर इम्प्रूव्ह होईल. तेव्हा केअरफुली व्हिडिओ बघा. राईट बिफोर धिस टाईम, राईट बिफोर धिस टाईम, या वेळेच्या आधी. इमिडिएटली आफ्टर, इमिडिएटली आफ्टर, लगेच नंतर. नाव अँड नेवर अगेन, नाव अँड नेवर अगेन, आता आणि पुन्हा कधीच नाही. राईट आफ्टर दॅट, राईट आफ्टर दॅट, त्यानंतर लगेच. जर सिंपल तुम्हाला म्हणायचं असेल की यानंतर लगेच तर म्हणा राईट आफ्टर धिस, राईट आफ्टर धिस. क्लिअर. एव्हरी अदर टाईम, एव्हरी अदर टाईम, प्रत्येक इतर वेळी. आफ्टर नाऊ अगेन, आफ्टर नाऊ अगेन, आता नंतर पुन्हा किंवा पुन्हा आता नंतर, अशा प्रकारे थोडंसं तुम्ही अदलून बदलून पण मराठीचं सेंटेन्स असू शकतं. इव्हेंच्युअली, इव्हेंच्युअली, अखेरीस. बऱ्याचदा आपण बोलताना म्हणतो की अखेरीस असं झालं. सिंपल बोला इव्हेंच्युअली धिस हॅपन्ड. क्लिअर. आफ्टर एव्हरी टाईम, आफ्टर एव्हरी टाईम, प्रत्येक वेळेनंतर. नॉट अंटिल नाव, नॉट अंटिल नाव, आतापर्यंत नाही. अगेन सून, अगेन सून, पुन्हा लवकरच. फॉर एव्हरीवन, फॉर एव्हरीवन, प्रत्येकासाठी. अंटिल देन अँड सिन्स देन, अंटिल देन अँड सिन्स देन, तेव्हापर्यंत आणि तेव्हापासून. टुगेदर विथ एव्हरीवन, टुगेदर विथ एव्हरीवन, सगळ्यांशी मिळून. टुगेदर विथ एव्हरीवन म्हणजे काय? सगळ्यांशी मिळून. कीप इन माइंड एव्हरी टाईम, कीप इन माइंड एव्हरी टाईम, प्रत्येक वेळी लक्षात ठेवा. एव्हरी अदर प्लेस, एव्हरी अदर प्लेस, प्रत्येक दुसऱ्या जागी. नाऊ अँड इमिडिएटली, नाऊ अँड इमिडिएटली, आता आणि लगेच, आता आणि लगेच. इमिडिएटली एव्हरी डे, इमिडिएटली एव्हरी डे, दररोज लगेच. पे अटेन्शन एव्हरी टाईम, पे अटेन्शन एव्हरी टाईम, प्रत्येक वेळी लक्ष द्या. अबाउट एव्हरीवन, अबाउट एव्हरीवन, प्रत्येकाबद्दल. राईट आफ्टर नाऊ अगेन, राईट आफ्टर नाऊ अगेन, आताच नंतर लगेच. सून आफ्टर धिस मोमेंट, सून आफ्टर धिस मोमेंट, या क्षणानंतर लगेच. जस्ट बिफोर धिस मोमेंट, जस्ट बिफोर धिस मोमेंट, या क्षणापूर्वीच. इमिडिएटली बिफोर एव्हरीवन, इमिडिएटली बिफोर एव्हरीवन, सर्वांसाठी लगेच. आफ्टर नो डिले, आफ्टर नो डिले, विलंब केल्यानंतर. विथ एव्हरीवन, विथ एव्हरीवन, सगळ्यांसोबत. आफ्टर एव्हरी डे, आफ्टर एव्हरी डे, प्रत्येक दिवसानंतर. नेवर एनिवेअर एल्स, नेवर एनिवेअर एल्स म्हणजे इतर कुठेही नाही. अंटिल नाव अँड नेवर अगेन, अंटिल नाव अँड नेवर अगेन, आतापर्यंत आणि पुन्हा कधीच नाही. गाईज बघा किती छोटी छोटी वर्ड्स आहेत. जर सिम्पली तुम्ही एवढेच वर्ड्स जर पाठ केले आणि डेली यूजमध्ये याचा यूज केला तरी तुमची इंग्लिश खूप लवकर इम्प्रूव्ह होईल. तेव्हा केअरफुली व्हिडिओ बघा. राईट बिफोर धिस टाईम,
राईट बिफोर धिस टाईम, या वेळेच्या आधी. इमिडिएटली आफ्टर, इमिडिएटली आफ्टर, लगेच नंतर. नाऊ अँड नेवर अगेन, नाऊ अँड नेवर अगेन, आता आणि पुन्हा कधीच नाही. राईट आफ्टर दॅट, राईट आफ्टर दॅट, त्यानंतर लगेच. जर सिंपल तुम्हाला म्हणायचं असेल की यानंतर लगेच, तर म्हणा राईट आफ्टर दिस, राईट आफ्टर दिस. क्लिअर? एव्हरी अदर टाईम, एव्हरी अदर टाईम, प्रत्येक इतर वेळी. आफ्टर नाऊ अगेन, आफ्टर नाऊ अगेन, आता नंतर पुन्हा, किंवा पुन्हा आता नंतर. अशा प्रकारे थोडंसं तुम्ही अदलून बदलून पण मराठीचं सेंटेन्स असू शकतं. इव्हेंच्युअली, इव्हेंच्युअली, अखेरीस. बऱ्याचदा आपण बोलताना म्हणतो की अखेरीस असं झालं. सिंपल बोला, इव्हेंच्युअली धिस हॅपन्ड. क्लिअर? आफ्टर एव्हरी टाईम, आफ्टर एव्हरी टाईम, प्रत्येक वेळेनंतर. नॉट अंटिल नाव, नॉट अंटिल नाव, आतापर्यंत नाही. अगेन सून, अगेन सून, पुन्हा लवकरच. फॉर एव्हरीवन, फॉर एव्हरीवन, प्रत्येकासाठी. अंटिल देन अँड सिन्स देन, अंटिल देन अँड सिन्स देन, तेव्हापर्यंत आणि तेव्हापासून. टुगेदर विथ एव्हरीवन, टुगेदर विथ एव्हरीवन, सगळ्यांशी मिळून. टुगेदर विथ एव्हरीवन म्हणजे काय? सगळ्यांशी मिळून. कीप इन माइंड एव्हरी टाईम, कीप इन माइंड एव्हरी टाईम, प्रत्येक वेळी लक्षात ठेवा. एव्हरी अदर प्लेस, एव्हरी अदर प्लेस, प्रत्येक दुसऱ्या जागी. नाऊ अँड इमिडिएटली, नाऊ अँड इमिडिएटली, आता आणि लगेच, आता आणि लगेच. इमिडिएटली एव्हरी डे, इमिडिएटली एव्हरी डे, दररोज लगेच. पे अटेन्शन एव्हरी टाईम, पे अटेन्शन एव्हरी टाईम, प्रत्येक वेळी लक्ष द्या. अबाउट एव्हरीवन, अबाउट एव्हरीवन, प्रत्येकाबद्दल. राईट आफ्टर नाऊ अगेन, राईट आफ्टर नाऊ अगेन, आताच नंतर लगेच. सून आफ्टर धिस मोमेंट, सून आफ्टर धिस मोमेंट, या क्षणानंतर लगेच.